आज आपण बनवणार आहे मटकीची भेळ। अच्छा, गावाकडे जी मटकीची भेळ असते ना ती एकदम झणझणीत असते आणि शहरात जी मटकीची भेळ मिळते ना ती असते थोडी आंबट, गोड आणि थोडी तिखट। तर आज आपण या दोन्हीही फ्लेवरचं कॉम्बिनेशन करून एकदम जबरदस्त अशी टेस्टी मटकी भेळ बनवणार आहे। कांदा टोमॅटो कापून ठेवले ना की त्यानंतर अगदी 5 मिनिटात बनते। तर चला तर मग सुरुवात करूया। तर इथे मी 1 कप मटकी घेतलेली आहे। मटकीला थोडं पाणी आणि हळद मीठ टाकून वाफवून घेतलेला आहे। तुम्हाला हवं असेल तर कच्ची मटकी पण घेऊ शकता, पण वाफवलेल्या मटकीची भेळ थोडी जास्त छान लागते, म्हणून मी इथं अगदी 5 मिनिटं मटकी वाफवून घेतलेली आहे। 1 कप मटकीसाठी आपल्याला हवे आहे 3 कप मुरमुरे। तर मुरमुरेमध्ये मी मटकी ऍड केलेली आहे। त्याचबरोबर इथे 1 टोमॅटो टाकलाय मी बारीक कापून, आणि हा बारीक कापलेला 1 छोटा कांदा जास्त तिखट होता म्हणून मी छोटाच घेतलेला आहे। आणि आता मी ऍड करत आहे 1/4 कप बारीक कापलेली कोथिंबीर, म्हणजे मुठ्ठीने 2 मुठ्ठी बारीक कापलेली कोथिंबीर टाकायची, आणि हे 8 ते 10 पुदिनाची पाने। जर तुमच्याकडे कोथिंबीर आणि पुदिनाची चटणी असेल तर ती पण तुम्ही टाकू शकता। आता मटकी झणझणीत होण्यासाठी 1 चमचा भरून मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे। कमी तिखट आवडत असेल तर थोडी कमी टाकली तरी चालेल। चटपटीत भेळ होण्यासाठी हा चाट मसाला आणि त्याचबरोबर मीठ। 3 मोठे चमचे भाजलेले शेंगदाणे पण मी ऍड केलेले आहेत, आणि त्याचबरोबर 1 कप फरसाण। आता हे आहे चिंच आणि गुळाचं पाणी, म्हणजे 3-4 चमचे पाणी घेतलं होतं, त्यामध्ये 2 चमचे गुळ आणि 2 चमचे चिंच टाकायची आणि अर्धा तास भिजत ठेवायचंय, आणि अशा प्रकारे याचा पल्प काढून घ्यायचा। जर तुमच्याकडे अगोदरचाच पल्प किंवा चटणी असेल तर ती पण तुम्ही ऍड करू शकता। आता हा चिंच गुळाचा कोळ टाकल्यामुळे ना भेळ मध्ये छान असा आंबट गोडपणा येतो। आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि हे बघा सगळं छान अगदी मिक्स झालेलं आहे। तर ही आपली आगळी वेगळी आणि जबरदस्त टेस्टी अशी मटकीची भेळ तयार आहे। कांदा टोमॅटो कापून ठेवला आणि मटकी वाफवून घेतली की त्यानंतर अगदी 2च मिनिटात बनते। रेसिपी नक्की ट्राय करा, आणि आवडली तर सबस्क्राइब आणि शेअर करायला विसरू नका। थँक यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।